Men stood in groups at street corners discussing the situation. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून त्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. आजवर पीपल नगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढावली नव्हती. आता मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरवैर झाल्यासारखे वागत होते. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reason for the crash, putting it all down to excesses indulged in by said Govindram. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरीमागची कारणे काय असतील याचे तर्क करीत होते आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. The Seth had fled the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in People Nagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. एक जण म्हणाला की सेठ राज्य सोडून पळून गेलेत, तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले आहेत. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पीपल नगरमध्येच लपून बसले होते आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. By noon, the small bank had gone through all its ready cash, and the harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And there was no way of contacting said Govindram on his houseboat in Kashmir. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचा व्यवस्थापक दुविधा मनस्थितीत होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती. तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती आणि सेठ गोविंदरामना म्हणजे काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणे शक्य नव्हते. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we'll break in and fetch the Seth. We know he is hiding in a safe deposit locker." लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, "आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. सेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत हे आम्हाला माहीत आहे." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. ज्यांचा
एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकू लागले. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. "We want it now," chanted some of the crowd. "Now, now, now." आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एका सुरात ओरडले. आत्ता, 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 म्हणजे आज, आता, या क्षणी. And a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभरत आली आणि पीपल नगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse, the broken glass and the stones cluttering the steps. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचेंचे तुकडे आणि पायऱ्यांवर पडलेला दगडांचा खच पाहिला. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased." He smoothed the steps with his broom, scattering the refuse. वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला, "अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता ते काय कमी होते की काय? आता माझं कामही त्यांनी वाढवून ठेवलं." चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोरात आपटला आणि त्यामुळे कचरा इतस्त आणखी विखुरला. "Good morning, Nathu," said the washerman's boy, getting down from his bicycle. "Are you ready to take up a new job from the 1st of next month?" "सुप्रभात नथू," सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. "पुढल्या महिन्यात 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का?" "You will have to, I suppose, now that the bank is going out of business." आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. "How's that?" said Nathu. "Haven't you heard? Well, you had better wait here until half the population of People Nagar arrives to claim their money." And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. "असं कसं झालं?" नथू म्हणाला. "म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पीपल नगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात." असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. "Who would have thought the bank would collapse?" he said to himself and looked thoughtfully into the distance. "I wonder how it could have happened." बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं झालं बरं?